वेलकम बॅक टू आवर कंटिन्यूड ब्लॉग. सो हा आमच्या मागच्या ब्लॉगचा कंटिन्यूड पार्ट आहे. मागच्या ब्लॉगमध्ये आम्ही आंबवड्या फाट्यापर्यंत बसने आलो होतो. हे शिरवली गाव आहे, त्याच्या पुढे आंबवडा गाव आणि ह्याच्या एक्झॅक्ट समोर आहे गवाडी गाव. आणि गवाडी गाव जे आहे ते डोंगर चढून मग डोंगर उतरल्यानंतर जंगल पार केल्यावरती गवाडी गाव येतं आणि ते आमच्या मम्मीच्या मामाचं गाव आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही इथून पायवाटेने मामाच्या गावी जाणार आहे. सो ह्याच व्लॉगमध्ये आम्ही जाणार आहे पायवाटेने मामाच्या इथे. जंगल पार करून डोंगर चढून डोंगर उतरून आणि मग तिथे मध्ये एका देवीचं मंदिर सुद्धा येतं, आमच्या देवीचं काळकाई देवीचं मंदिर येतं. तिथे सुद्धा दर्शन घेऊन मग आम्ही जाणार आहे मामाच्या गावी. सो तुम्ही हा व्लॉग स्किप न करता पूर्ण पहा. हे आमच्या मम्मीच्या चुलत मामांचं हॉटेल आहे. या हॉटेलच्या बाजूनीच तो रस्ता आहे. तर चला आता आपण पुढचा प्रवास सुरू करूया. जी माणसं गेलीत रिक्षाने, आम्ही आता चालत या रस्त्याने जाणार आहे. कारण सांगा आता मम्मी. कारण आम्ही खूप वर्ष गेलो नाही. तुम्हाला दाखवतो आमच्या मामाकडे जायला जंगलातून कसा रस्ता आहे. पर्सनल गाडी असेल तरच गावापर्यंत जाऊ शकतो, नाही तर असं जंगलातून जायचं. असं मम्मी मी लहान असताना म्हणजे 2-3 वर्षाची असताना ह्या रस्त्याने गेले, तेव्हापासून अजूनपर्यंत गेलीच नाही. सो मी आज चाललो आहे एवढ्या वर्षांनी ह्या रस्त्याने चालत मम्मीच्या मामाच्या गावी. काय झालेलं ग? सांग ना गौरी, काय झालेलं सांग ना यार. इथे असं मस्त ग्रास लावली आहे, खूप छान. सगळीकडे बंजर दिसते, इकडेच फक्त हिरवगार झालं आहे. कोणीतरी मस्त देखभाल केली आहे झाडांची, म्हणून मस्त हिरवगार दिसते. म्हशी आहे तिकडे आणि म्हशींना पंखा लावला गायस, त्यांना सुद्धा गरम होत म्हणून वारा जायला. हा बघा पंखा आणि खाली म्हशी आहेत. नाही ग, ओळखीचं नाही. ओळखीचं नाही. चल कडच नाही, ते शिरवलीच नाही. बोल, एवढं आणलंय तर पूर्ण. लास्ट टाइम ना गणपती मोठ्या आई तुम्ही छोटे छोटे होते सगळे, 2 वेळा मोठे पडतील. काय बोलतेस? कारण की खूप चिकट. हा, गणपती पावसाळा खूप चिकट होतो. मोठी 2 वेळा पडली. अरे हा काय पहिल्याचा कसला होता डेंजर. पूर्ण हलायचा तो. सिंगल माणूस जाऊ शकतो. दुसऱ्या माणूस कसला आवाज. इकडे असं ब्रिज बांधला आहे. हे सांगतात की पहिले इकडे ब्रिज असा होता रस्सीचा, जिथे एक वेळ एकच माणूस जाऊ शकतो, असा ब्रिज होता हा. आणि त्याचा सुद्धा खूप आवाज यायचा, ते सगळे घाबरायचे. आता हा ब्रिज चांगला बांधलेला आहे. मी येणार आहे ना ब्रिजला, माहिती आहे तुम्ही येणार आहे म्हणून चांगलं बांधलंय गावाल्याने. काय बोलते? खूप मोठा होता. आणि पहिला त्या ब्रिज वरनं पण पाणी जायचं. एवढा मोठा रस्ताच नव्हता, सगळा डोंगर आणि पायवाट होते. आता चेंज झालं सगळं. त्याच्या पुढे अजून मोठे येत आहे. जंगल येते गाईस, जंगल. त्याला थोडी सावली भेटेल. हा तेच बोलतो ना, असं इथून जायचं ते आंब्याच्या बाजूने डाग चढून जायचं. जाऊ तर शकतो आपण. नको राहू तिथे इकडून रस्ता. तिथून आहे ना पावसाळ्यात त्याला खूप भीती वाटायची खाली वर आणि एवढाच रस्ता ठेवायचे. ट्राय करू. अरे हवी लग खूप आणि सगळं ठरवा लावलं. नको तरवा लावलं. चला मी इकडे
हा, तीन तीन ऍडव्हेंचरस रस्ता, मम्मीला साधा रस्ता पाहिजे. अगं नाही चल. आम्हाला ऍडव्हेंचर करायचं आहे. आज आलो आहे मम्मीच्या गावी, तर ऍडव्हेंचर करूया. चल. मामाचा परफ्यूम हवेने सगळा येतोय. एवढा पूर्ण बाटली ओतले वाटतं. पण आहे आणि लाईट पण आहे. आता आम्ही ऍडव्हेंचर रस्त्याने चाललोय. मम्मी येते मागणं. आम्हाला काय ऍडव्हेंचर सुरू झाला आहे. स्लिपिंग, बर्फावरून स्लिपिंग. साधा रस्ता नको आम्हाला, इथून जायचे चढून चढून. ऍडव्हेंचर ऍडव्हेंचर होत असतं, कधी कधी होत. दाखव. हे आम्हाला लहानपणी लई आम्हाला खटक वाटायचं का. इकडे ना, हा इकडे भात लावलेला असतो ना, हा. म्हणजे छोट्या रस्त्याने वरूनच जायचं. अच्छा, म्हणजे ह्याच्यावर पाणी असतं तेव्हा. ओ, इथे पाणी असतं आणि ह्याच्यावरून जायचं. हे बांधावरूनच जायचं. ते आता इथं तरी जाईल. श्रेया खाली तर आणि ते भात. दिसते का तुला. हा. हे सगळं पाणी असं का तिकडे शेत आहे ना, हम्म. आणि इथपर्यंत असं शेत आणि एवढा भात इकडे इकडे पाणी पूर्ण, आणि तिकडे तिथे पण थोडं एवढं उंच भात. आणि इथून आम्ही असं 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 जायचं. अगं बाई, हा, पडला तर गेला, पडला तर गेला, संपला विषय. एकच एकच. पुण्याची भाजी कुड्याची कुडी थोडीशी आहे ग, जाम थोडी. लेणीच्या इथे पण दिसलेली कुड्याची भाजी घ्यायची राहिली. बघ श्रेया, या झाडावरती लय आंबे असायचे आधी, आता नाही आंबे. आणि याला मोठा होता, कापला असेल. इकडे तिकडे उड. हा, इथून इथून हे इथून तो रस्ता भेटेल आपल्याला. तो खोदलाय तो. मग ऍडव्हेंचर, रिअल ऍडव्हेंचर होईल मग जंगलात. चले पकडा पकडी. मी तर फ्लिप फ्लॉप घालून आले. पाण्याने भरलेले, पडू नका. काय बघा, इतकं वरती आलं. हा तो ब्रिज दिसत मामाच्या ब्रिजवरून एवढं. वेलकम वेलकम. आणि आम्ही रस्त्याला जोडलेलो आहे. चला फायनली. आम्ही जर इथून आलो असतो तर इथून आलो असतो डायरेक्ट जॉईन. आम्हाला चढून यायचं होतं म्हणून आम्ही इथून आलो. पाणी पाणी पाणी, 20 रुपये 20 रुपये. पाणी. शेंगदाणे शेंगदाणे. उसा करास उसा करास उसा करास. बोला 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 उसा करास. काळे पाक काळे पाक काळे पाक. सरळ रस्ता होता तरी पण आम्हाला उलटा येत होतं. आम्ही उलटे येतो. मागे आहेत. चला उत्साही माणसं. गाईज आम्ही तिथून आलोय. हे दिसते तुम्हाला घर, हे वालं. इथून आलोय, इतक्या लांब आलोय चालत चालत उन्हामध्ये. चला किती वाजलेत मामा? 3:15 झाले आहेत. इंग्लिश मध्ये सांगाल का कोणी? 3:15. पावसाळ्यात आलं मज्जा आहे. हँडबॅग. श्रेया, पहिले इथून रस्ता होता बा, इथून तिकडून रस्ता होता. हा रस्ता नव्हता.
तिथून असं बघ, ही पायवाट दिसते का, इथून तिकडे तिकडे तिथून असा होता रस्ता. आता इझी केलंय माणसासाठी, तरी आम्हाला हार्ड वाटतंय. आम्ही फर्स्ट टाइम आलो ना. हे काय आहे? हे मंदिर आहे. मंदिर उघड, ही समाधी आहे, तिकडे मंदिर आहे. दाखवतो तुम्हाला, चला. चला. गाईज आजचे आपले टूर गाईड आहेत आवी शिंदे. आणि बैल्स, चला. आजचे आपले टूर गाईड आहेत आवी शिंदे. सगळ्यांनी चला. पैसे घेतले त्यांनी आमच्याकडनं, फ्री मध्ये नाही देते टूर, जाम पैसे घेतले. पूर्ण आमच्या होतं ना असंच यायचं, दुसरा काय ऑप्शन नव्हता. बॅगा बिगा घेऊन असंच यायचं सगळ्यात. बापरे, आपण रिकामे हात चालते म्हणून ठीक वाटते, बॅगा घेतल्यावर काय बापरे बाप, जीव निघत माणसाचा. हे मी दिसलं कसं रे, हा आडवा झाड पडलाय. हा हा. तिथे ना आधी मोठा झाड होता आणि आम्ही खालून यायचो तिकडून. असे 5 झाड होते, खूप सावली होती. सावलीतून असं जायचं. आम्ही इकडून खालून यायचो असं आणि तिकडे जायचो, त्या रस्त्याने जायचो असं मंदिराच्या इथून. तिथे पाया पडतो आणि सरळ जायचो. हा रस्ता नव्हता. लॉकडाऊनला माहिती जेव्हा ते अभ्यास वगैरे करायचा असायचं ना ऑनलाईन, तेव्हा इकडे हा रेंज इकडच आहे ना. चला रील बनवून घ्यायचं, रेंज आहे तिकडे जिओची रेंज आहे फक्त. मी सगळे एअरटेल वाले घ्यायचे. आयडिया तर सुप्रीम आहे. मधून गाईज कोकणात यायची हीच खरी मजा आहे, कारण की इथे अजिबात रेंज नाही. जी मज्जा करायची फॅमिली सोबत करा आणि खुश राहा. नो इंटरनेट ऍक्सेस, असं आहे आमच्या कोकणामध्ये. खूप जुनं मंदिर आहे. ते पवार आहे, आपले पूर्वज आहेत. बाबू तिथे चप्पल पाया पडले पाहिजे. पूर्वजांची समाधी. मग मी अशी चप्पल घालते, पटकन घालायची. शूज बघा, इथे चपला बघा. माझं कसं पटकन करवत्ती विजली. चला या लवकर. तुझं वडाची फांदीला गौरी लटकते, पाय भाजताच्या. लटक. नीट पकड त्याला. हो गट्ट पकड. आंबी झोंबी होईल, झोंबी. पाडलं. 1 2 3 पडणार नाही पडणार, वर नीट पकड. 1 2 3. हे गवाडे गावाचं जागृत देवस्थान म्हणजेच काळकाई देवीचं मंदिर आहे. इकडे तुम्ही कुठलीही इच्छा म्हणाल ती इच्छा पूर्ण होईल. काळकाई देवीचा पूर्ण गवाडी गावावरती खूप छान आशीर्वाद आहे, तर त्यामुळे इथले लोक या देवीला खूप मानतात. चला आपण पण नमस्कार करून घेऊया आणि काळकाई देवीचा आशीर्वाद घेऊया. बम पे लात मार. चलो चलो चलो. हे आमचं कालकाई देवीचं मंदिर. इकडे बघ, याचं पाणी आहे, चांगलं पाणी आहे. सर सर ये श्रेया पाणी पी, चांगलं पाणी. अरे हो, तर मी पिलो होतो आधी. चांगलं ना तर कसलं येणार आहे, नावाचं पाणी आहे. हे बघ काय लागलं. आम्ही इकडे मोर पण बघितलेला नाही. पावसाळ्यात पाणी पिणार आहेस का? असं गॅस इथून जर तुम्हाला फेरी मारायची असेल तर पायऱ्या आहेत. असं पाय भाजतात, जाम ऊन आहे म्हणून गोल फेरी मारा आणि तिथून उतरायचं.
मामा कम टू कोकण. कोकण. आजच्या आमचे टूर गाईड खूप जोरात आहेत. आज जोर लावलाय खूप टूर गाईडने आमच्या. तुळस पण आहे सुकली. बंद करूया मंदिर, कोणी जाईल त्याच्यापेक्षा. आता आपण परत आपलं सफर कंटिन्यू करू. लोक झोपायचे तिकडे काजवी आहे रे. गाईज एवढे कमजोर माणसं आहेत बघा कसे ओढणे घेतात. हे बघा दुबई वाले. आणि आम्हाला बघा गावाला एवढे फुल कालपट झालोय तरी काय डोक्यावर काय कपडा नाही ना काय नाही. मी तर खूप काळी झाली असेल. प्लीज कॉमेंट्स मध्ये बोलू नका, नाही तर कॉमेंट्स ऑफ करून टाक. काळी झाली गावाला येऊन उन्हामध्ये फिरून फिरून. नदीवरती रोज जाऊन जाऊ त्याच्यामुळे. हा गाव जवळ आला हे आता. तरी रस्ता झालाय, बाईक तर येऊ शकतो. हो हो बाईक येऊ शकते. दुबईवाली माणसं मागे राहते आणि आम्ही इंडियन कोकणी माणसं पुढे. गावाला हे काहीच गाव दिसत असेल तुम्हाला. चला तर इथून आलोय तो वरती जा. टूर गाईड चेंज झाला, पूर्ण टीम आहे. ग्रीन टीम टूर गाईड साठी बनवली. यांचं गाव आहे ना, गौरीचं गाव आहे ना. मग दोन्ही साईडचं एकच गाव आहे. पप्पा वर राहतात, मम्मी खाली राहते. मामाचं आणि वडिलांचं गाव एकच आहे, गौरी जाधव. त्या लेडीजचं तुम्ही बघून घ्या. सगळं तुम्ही बघून घ्या. दाखवा वाडा खोलून दाखवा. मग बैल दाखवा आम्हाला. बैल चरायला गेले. पानी दे. ये थोड़ा देखा देखा क्यों लग रहा है? हे नामदेव मामाचं घर नाही, हे गलत बता रही. नामदेव महाडिक मामाचं कुठलं? हे गौरीचं आजोबाचं घर आहे. जुनं वालं, नवीन वालं दाखवीनच तुम्हाला. इथं चक्की आहे, चक्की गावातली. हा पावर का वाड़ा स्टार्ट हो गया. इधर है बर्फी वाला, देखते हैं आइसक्रीम. आइसक्रीम खाऊया गाइस. आणि ही दोन आहेत ती पाच बोललो मी. आइसक्रीम खाल्या गाइस, गावची आइसक्रीम. आता घरात जाऊया. फायनली मम्मीच्या मामाच्या गावी आलो आहे. आईस्क्रीम खात खात घरी जातो. घेतली पण आहे घरवाल्यांसाठी. हे गौरीचं आत्ताचं घर आहे. तेव्हाला जे मी दाखवलं ते जुनं घर ते हाताचं. खोलून दाखवूया तुम्हाला आतमधून. नामदेव मामा आले आहेत, बिझी आहेत सध्या. नामदेव पवारांचं घर आहे. हे नामदेव मामाचं घर. नामदेव समझ लेंगे लोग.
ही जणी आई आहे आपली. हे त्या आपले मिलिटरीवाले बाबा उभे पावले पोचलेले. आहे बरी आहेस काय? लाईट गेली. आल्या आल्या झोका पकडला आहे. ए मला पण घ्या ना. झोक्यावर बसलाय आईस्क्रीम खातो रिया. बिट्टू बिट्टू माझे संपले आहे म्हणून मी झोक्यावर पकडून बसलो. जेवायला बसले सगळेजण. वाढते जेवायला. आपल्याकडे काय काय आहे तर आहे भाकरी आणि भाजी आहे वालाची. कसली भाजी? वालाची भाजी आहे ना, बरोबर होती. गुळ आंबा आणि डाळ भात. डाळ नंतर घेईन मी. आणि पापड. रियांश बिट्टू बिट्टू हाताने जेवतो. तो गाईज आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. तुम्ही असेच आमच्या मामाच्या गावाचे व्लॉग्स बघत राहा. आम्ही कशी धमाल मस्ती करतोय मामाच्या गावी. आणि मी भेटते तुम्हाला नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. लाईक शेअर सबस्क्राईब करा.